सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इतका सुंदर सुवास होता. जाई जुईचे, मोगऱ्याचे फुलं, छान छान छोटी छोटी गुलाबाची फुलं आणि जास्वंदीची फुलं, बेलाची पानं, तुळशीची पानं. कितीतरी आनंदाने मनसोक्त मी आज पूजा केली. कारण 3 आठवडे अधिवेशन चाललं. सकाळी जरी पूजा मी करत होते तरी असं मनामध्ये नेहमी घाई होती. आणि आज मात्र निवांत मी पूजा केली. माझ्या पूजेमध्ये सकाळी सकाळी स्नान देवाला घालून, त्यांचे अलंकार घालून, पूजा करून आरतीसुद्धा होते आणि देवाला नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. त्यानंतर पूजा वगैरे करून हे पहा सगळे लोक माझी प्रतीक्षा करत बसलेली असतात. अशा लोकांना भेटण्यासाठी मी तयार होऊन येत असते. माझ्या मतदारसंघातले, राज्यातले सर्व ठिकाणचे लोक हे येत आहेत, आपापल्या परीने जागेत बसत आहेत. तिथे माझे फोटो काढत आहेत ते बाबांच्या फोटोसमोर उभे राहून. त्यांचा पाहुणचार देखील होतो आहे. कोणी बसलेले म्हणजे ओळख असू नसू, जे बाबा घरात टेकला आहे त्याला पाणी पाहिजे का, चहा पाहिजे का, किमान पाणी तरी विचारा. आपल्या ओळखीचे असतील, आपले पदाधिकारी असतील तर त्यांना नाश्ता पाणी करा. जेवायच्या वेळेला आले तर 2 घास खाऊन जा असं सांगा. प्रत्येकजण काही थांबतो, जेवतो, खातो असं नसतो, पण विचारलं तरी त्याचा मान होत असतो. आमच्या घरात पहिल्यापासून ती पद्धत आहे. मला आठवतं बाबा जेव्हा आमचे दरबार भरायचा त्यांचा, तेव्हा मी आणि आईच करायचो. आई आमची चहा करायची. मी ट्रेमध्ये लहानगी असताना नेऊन द्यायचे. मला अगदी गावातल्या गोष्टी माहीत असायच्या. कोणाला चहा आवडतो, कोणाला कॉफी, कोणाला काळा चहा, कोणाला नुसतं दूध, कोणाला बिना साखरेचं, कोणाला साखरेचं, असं माणसं जोडली गेली. आम्ही स्वतः बनवून सर्व करायचो. कधी आईला कोणी भेटायला आलं तर आई मला चहा करायला सांगायची. आमच्या ग्रामीण भागामध्ये चहा तरी विचारायची सवय आहे आणि त्यामुळे एक आपुलकी वाटत असते. बघा बाबांचा फोटो तर मी असा लावला आहे, तो एक सेल्फी पॉईंटच झाला आहे. जो कोणी येतो तो तिथे फोटो काढतो. मी बाबांच्या फोटोच्या समोर छोटीशी दुर्गेची सुंदर रेखीव आखीव मूर्ती ठेवलेली आहे. हे माझं कार्यालय आहे. या कार्यालयात मी बसते, म्हणजे माझं ऑफिस आहे. बाहेर ते आहे ते हॉल आहे. ही आमची रुपाली कचरे आमची मंडल अध्यक्ष आहे. छोटीशी पोरगी होती अगदी तेव्हापासून माझ्याबरोबर काम करते. पिल्लूच आहे माझं आणि खूप लाड करते माझा ती आणि माझ्याकडून लाड करूनही घेते. तिने माझ्यासाठी काय ते माझ्याच हातून तिला काहीतरी ॲप उघडायचं होतं. ते सर्टिफिकेट जे दिले होते. हे लोढा जे आहे ते मंडल अध्यक्ष आहेत. हा राणा आहे मंडल अध्यक्ष. हे आमचं पिल्लूच म्हणा. असे सगळे आलेले होते आज. त्यांच्याशी चर्चा करत होते. बऱ्याच वेळा वेळ मिळत नाही, मग म्युझिक चालू असतं आणि आपण रील बघता. आज योगायोगाने सगळे आहेत. आमचे सतीश भाऊ बसलेले आहेत. ते आमचे तालुकाध्यक्ष होते आधी, आता जिल्ह्याच्या टीमवर आहेत, राज्याच्या परिषदेवर आहेत. त्या सगळ्यांशी बोलले आणि मी निघाले. मला प्रवास खूप होता, 1-1.25 तासाचा. मला जायचं होतं कांदळवनाची पाहणी करायला. हे आहेत अनिल परब आमदार. त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारला होता, म्हणजे परिषदेमध्ये, आणि त्यांना मी उत्तर देताना समाधान होत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला अधिकारी खोटं सांगत आहेत, खोटं उत्तर देत आहेत आणि मला प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे. हे ऐकून मी जरा थकले होते. मी विचार केला जे सदस्य आहेत त्यांचं सत्यच मानलं पाहिजे आणि आपण प्रत्यक्षात जाऊन पाहिलं पाहिजे. म्हणून मी त्यांना शब्द दिलेला पाळला आणि काल अधिवेशन संपलं. शनिवारी मी त्यांच्या कांदळवनाची पाहणी करायला त्या मैदानात पोचले. अनिल परबांनी मला दाखवलं. खरंच खूप अतिक्रमण झालेलं होतं. जिथे रेड झोन आहे, जिथे रेड पोल लावलेले आहेत, येलो पोल लावलेले आहेत, त्याचे काही न जुमानता त्यांनी भराव केलेला होता. कांदळवनाची कत्तल झाली होती, अशा प्रकारची परिस्थिती होती. फार पूर्वी सर्वच हे कांदळवन असेल असं मला तरी तिथे बसल्यावर शंका आली आणि मी जुने मॅप मागवले. 2005पासूनचे गुगल मॅप्स मागवले आणि सगळं पाहिलं आणि डेटा मागवला. अधिकाऱ्यांना जाब विचारला. सगळे तिथे महानगरपालिकेचे अधिकारी, कृषीचे कांदळवनाची जी सेल आहे त्याचे अधिकारी आले होते. पण कमिशनर आणि कलेक्टर एक्सपेक्टेड होते, पण ते आले नाही. हे दुर्दैव आहे. स्वतः मंत्री म्हणून मी गेले असताना. आणि कांदळवनाची कत्तल हा अत्यंत गंभीर विषय आणि हा काही वैयक्तिक विषय नाही आहे. हा निसर्गाचा विषय आहे, पर्यावरणाचा विषय. हा नॉन डेव्हलपमेंट झोन होता. हा डेव्हलपमेंट झोन झालाच कसा?
आणि डेव्हलपमेंट झोन झाला ठीक आहे, पण नॉन डेव्हलपमेंट का होता, इथे अशा कुठल्या गोष्टी प्रिझर्व करायच्या होत्या, असे अनेक प्रश्न मी त्यांना विचारले. आणि मी याच्यामध्ये गंभीर दखल घेऊन ॲक्शन घेणारच आहे. आधीच तिथल्या ॲक्शन काय घ्यायच्या ह्याच्या सगळ्या सूचना दिल्या, आदेश दिला. खूप पाऊस पडत होता, माझ्या सचिवही उपस्थित होत्या, MPCBचे ढाकणे पण उपस्थित होते, सगळे माझे पर्यावरणचे अधिकारी होते. पाऊस पडायला लागला तर छत्र्या घेऊन आम्ही तिथे मीटिंग घेतली, कारण ते कांदळवनाची जागा असल्यामुळे थोडीच तिथे काही बसायला व्यवस्था होती. तर सगळं ते आम्ही पाहिलं आणि मी पूर्ण शब्द दिला, आणि शब्द दिला तर पूर्ण करणारच, हा माझा स्वभाव आहे आणि त्यासाठी मी नोन आहे.